दिवा ते सीएसटीएम दरम्यान विशेष लोकल गाड्या ह्या दिव्यातनं सोडाव्या अशा मागणीसाठी आता दिवेकर संघटना दिवेकर जे ते सर्व रस्त्यावरती उतरले आहेत आणि याच ठिकाणी ढोल वाजवत ते थेट दिवा स्थानक गाठणार आहेत आणि याच ठिकाणी सर्व महिला देखील आहेत आणि याच ठिकाणाहून अनेक लोक जे आहेत ते प्रवास करत असतात। दिवा या ठिकाणी थांबा गाडीचा मिळत नसल्यामुळे विशेष गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी सोडण्यात याव्या अशी मागणी आता या दिवेकरांनी निर्लेली आहे। पाहायला गेलं तर सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांच्या मार्फत हे नेतृत्वाखाली सर्व आंदोलन सुरू आहे आणि याच ठिकाणी आता दिवेकर आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। प्रत्येकाच्या हातात जे ते फलक आहेत त्यांच्या काय महत्त्वाच्या मागण्या ते आपण जाणून घेऊया। पुन्हा आंदोलन करावं लागतं का वाटतं? नवीन वर्षाच्या अगोदर दिवा या ठिकाणी विशेष गाडी सुरू होईल का काय वाटतं? आता वाटतं की नवीन वर्षाची नवीन सुरुवात झाली पाहिजे। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने या दिवावासियांच्या माता भगिनींच्या या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण हा कित्येक वर्षापासून लढा चालू आहे। कित्येक जणांचे जीव गेलेले आहेत आणि त्यांचे कुठे जीव वाचवायचे असतील तर दिवा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल सोडली पाहिजे। यासाठी आम्ही लक्ष आंदोलन आज सुरू केलेलं आहे आणि मला खात्री आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार याची दखल घेऊन तात्काळ नवीन वर्षाच्या सुरुवातीला इथून लोकल चालू करेल। अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला गेलेला आहे, काय वाटतं अजूनपर्यंत कुठं थांबलंय? अनेक वेळा पत्रव्यवहार झाला, सर्व काही झालं, पण तो कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होत असल्याने याला कुठे टाळाटाळ होत आहे। कारण कुठेतरी निवडणुका येतील तर दुसऱ्या आता नगरसेवकच्या निवडणुकीसाठी असं काय चाललेलं असेल असं लोकांच्या मार्फत समजतंय, पण असं करू नका। हेही तुमचे मतदार आहेत आणि या मतदारांना गरज आहे या लोकलची। या सामान्य नागरिकांचे कुठेतरी बळी घेऊ नका तुम्ही आणि केंद्र सरकार राज्य सरकारना परत एकदा विनंती करतो त्यांनी लोकल चालू करावी। कल्याण जंक्शन आहे, कल्याणवरनं अनेक लोक चढतात, डोंबिवलीवरनं चढतात, मात्र दिवा या ठिकाणी कशा प्रकारची लोकसंख्या आहे त्यामुळे या ठिकाणी चढता येत ना, दिवा लोकल पकडता येत ना, उतरताना देखील त्रास होतो। सर ही डोंबिवली आता जसं तुम्ही बोलत की कल्याण जंक्शन तसंच दिवाही आता एक जंक्शन झालेलं आहे। इथे एवढी लोकसंख्या वाढलेली आहे ना की जेव्हा तुम्ही सकाळचा प्रवास करणार ना तुम्हाला चढता येईल ना तुम्हाला उतरता येईल। म्हणजे अक्षरशः एखादी बाई प्रेग्नंट वगैरे असेल ना तर तिने इथे सकाळचा प्रवास करूच नये। म्हणजे त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या इथे मागण्या झाल्या, साक्षरी मोहीम झाली, उपोषणं झाली। आताही तरी मध्यंतरी अमोलदादा केंद्रे हा जो दिव्याचा बोलतात ना एक वाली आहे की दिव्याच्या लोकांची जो काळजी करतो त्यामुळे त्यांनी अमर उपोषण केलं किंवा रेल्वे लवकरात लवकर सुरू होईल। त्यावेळी अनेक तिथे सीएसटीला सांगितले की लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन दिले, पण अजूनही काहीच झालेलं नाहीये। जसे आता लाडकी बहीण योजना आली म्हणजे बहिणीची तुम्ही काळजी करता तर दिव्यातल्याही बहिणीच आहेत, त्यांनाही जसं तुम्ही मानधन दिलं तर एक फक्त ट्रेन सुरू करावी अशीच आमची विनंती आहे केंद्र सरकारवर राज्य सरकारला। काय सांगाल, कोकणात जायलासाठी इकडं मोठ्या संख्येने लोक ह्या ठिकाणी ट्रेन पकडत असतात, विशेष गाड्या सोडल्या जातात, का वाटतं कोकणात जाताना पण त्रास होतो आणि दिवसभर देखील कामावरती जाताना त्रास होतो का? दिवसभर कामाला जाणारे म्हणजे जे प्राथमिक भूमिका म्हणजे जे घरात निभवतात ते कामकाजावर जाणारे जे आहे त्यांच्यावर घर चालतं आणि तीच व्यक्ती जर मृत्युमुखी पडत असेल तर घर सांभाळणारा कोण आहे? करतात हातात जर मरत असेल मग त्याच्या घराला वाली कोण आहे? आणि त्यांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून सीएसटी लोकल दिव्यापासून चालू झाली पाहिजे। कोकणात जाणाऱ्या पण आहेत पण एवढ्या पुरेशा रेल्वे तिकडून चालू झालेल्या नाहीयेत, मग दिवाला जंक्शन जे नाव दिले त्याप्रमाणे सुरळीत रेल्वे सेवा चालू करावी। झाल्यात का वाटतं? खासदारकीच्या निवडणूक झाल्या, आमदारकी झाल्या, आश्वासनं दिली होती ते पूर्ण होतील का? आश्वासनं तर हे गेल्या कित्येक वर्षापासून देत आहे। खासदारकीलाही आश्वासनं दिलेली आहेत, लोकसभेलाही दिलेत। लोकसभेला प्रत्येक नेते येऊन या दिव्या ह्याच्यामध्ये आश्वासनं दिलेली आहेत, पण अजून कुठलीही सुविधा इकडे आलेली नाहीये। रेल्वे बाबत तर कुठलीच आलेली नाहीये। लोकल सेवा सुरू झाली नाही तर पुढचं पाऊल का असणार आहे तुमच्या सर्वांचं? नमस्कार। लवकरात लवकर लोकल सेवा ही दिवा ते सीएसटी चालू झाली पाहिजेत आणि दिव्याची लोक आहेत ही भरपूर प्लॅटफॉर्मवर गर्दी असते खूप आणि लोकांना चढता येत नाही आणि लोकांची म्हणजे सरकारला एकच सेवा आहे, लवकरात लवकर सेवा चालू करावी ही विनंती आहे। अजून काही आहेत बोलणारे त्यापैकी पाहायला गेलं तर अनेक काय एकंदरीत मागणी असणार आहे? हातात फलक आहे तुमच्या? माझी अशी मागणी आहे, आमच्या सगळ्या संपूर्ण दिवावासियांची मागणी अशी आहे की आम्ही रोज सकाळी उठून येणार प्रवास करतो, त्यावेळेला आम्हाला ट्रेन अवेलेबल नसते। कित्येक वेळेला बघितलं तर ट्रेन पूर्ण भरून येतात, आम्हाला चढण्यासाठी पण मिळत नाहीत। इतर जे आहेत नागरिक ते सगळे गेटवरती सगळे भरून असतात, आम्हाला चढायला पण मिळत नाही। तर इथून आम्हाला इतकी गर्दी असते प्लॅटफॉर्मवरती की आम्हाला चढायला मिळत नाही। आमची खूप इच्छा आहे की इथून ट्रेन चालू व्हावी। एवढं जर का इथे मतदारसंघातली एवढी लोक आहेत, एवढं मतदान त्यांना मिळतंय तर आम्हाला ट्रेन का नाही मिळत आहे? आमच्यासाठी ट्रेन कधी मिळणार?
अजूनपर्यंत ट्रेन चालू झाली नाहीये. आज डोंबिवलीला ट्रेन चालू झाली आहे, अंबरनाथ वगैरे या सगळ्यांकडून ट्रेन चालू झाली आहे. मग दिव्यावरून का नाही? आज दिव्याचं जर काउंट बघितलं, प्रवाशांचं काउंट बघितलं तर भयंकर आहे. केंद्र सरकार यांना हेच मागणी आहे की दिवा ते सीएसटी चालू करा, रेल्वे लवकरात लवकर चालू करा. आम्हाला रोज लेट होतोय. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर हे सर्व दिवेकर जे ते रोज कामावरती जात असतात, त्यांना कुठंतरी पाहायला गेलं तर या ठिकाणी दिवा रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडताना या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे विशेष रेल्वे सेवा सुरू करावी या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे सर्व ढोल पथक जे आहे ते ढोल वाजवत जे ते दिवा स्थानकापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार असेल या राज्य सरकार असेल, आता दिवा विशेष लोकल कधी सुरू करतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. दिवा ते सीएसटी ही लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करावी यासाठी यांची आजचं हे आंदोलन पाहायला आपल्याला मिळत आहे. कॅमेरा योगेश सह गणेश सोरा, TV9 मराठी, दिवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.